नमस्कार, स्वरागी क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय शिकणार आहोत. फर्स्ट व्हिडिओ आहे माझा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग आपण व्हिडिओला सुरू करू. 0.3 mm ची कॉपर वायर घेतली आहे, कटर घेतलेला आहे, गोल्डन बीड्स घेतलेले दोन प्रकारचे, जे एक आहे 4 mm चा आणि दुसरा आहे 0 mm चा. नंतर मी मोती घेतलेला आहे, तो 5 mm चा आहे. क्रिस्टल दोन प्रकारचे घेतले आहेत, ग्रीन अँड रेड कलरचे. तर क्रिस्टल आहे 6 mm चा. आता आपण ही व्हिडिओला सुरू करू. ही जी मी वायर घेतलेली आहे ती अंदाजे मी कट केलेली आहे, थोडीशी जास्त प्रमाणातच घ्या. त्याच्यानंतर फर्स्ट मी व्हाईट बीट त्याच्यामध्ये यूज करते, म्हणजे व्हाईट मोठी तो यूज करते आणि त्याच्यानंतर मी पाठवून गोल्डन बीड्स टाकते, जो आपला गोल्डन बीड्स आहे 0 mm चा. आता मी व्हाईट बीटच्या आतून पहिली ही वायर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी गोल्डन बीड्स त्याच्यामध्ये अटॅच होतात. त्याच्यानंतर असंच आपल्याला 9 बीड्स तयार करायचे, म्हणजे 9 माळी तयार करायचे, 9 गोल्डनच्या आणि 9 व्हाईट मोतीच्या. असे टोटल माळी मी तयार करून घेते, जे ह्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं त्याच प्रकारे आपल्याला करायचे. आता ही 9 माळी आपली तयार झालेली. आता ह्याला आपल्याला फिट करायचं, म्हणजे अटॅच करायचं. आता मी कशा प्रकारे ते अटॅच करते ते बघा. जेव्हा ही माळ आपण अटॅच करतो ना, तेव्हा आपल्याला फर्स्ट जी टोक असतं त्या फर्स्ट टोकलाच आपल्याला ती फिरवायची असते, जे छोटं टोक असतं ते वायरचं, आणि ते त्याला फिट्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही जी मोठी वायर आलेली असते ना, ह्या वायरिंगनी आपल्याला आतमध्ये फिरवून घ्यायचं, कारण ही माळ आपल्याला पूर्णपणे फिट्ट करायची आहे. त्याच्यामुळे मी एक बीट सोडून दुसऱ्या बीटला फिरवते. असं करून आपल्याला हा जो अंगठा आहे, हा अंगठा आपल्याला मध्ये ठेवायचा आहे, असा फिट्ट अंगठा ठेवायचा आहे. हा सेम अशा प्रकारे आपल्याला फिट्ट ठेवायचा अंगठा, आणि आपल्याला ही पुरी माळ जी आहे ती फिट्ट करून घ्यायची, म्हणजे एक फुलाचा शेप तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये हा पुरा राऊंड करून घेते मी. हा बघा, हा पूर्ण राऊंड तयार झालेला आहे, जसं फुल शेप आपला झालेला आहे. आणि जे काही आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहे म्हणजे क्रिस्टलमध्ये, तर ते कलर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ज्याच्यामध्ये मी आता रेड कलरची क्रिस्टल ॲड केलेली आहे, आणि ते मिडलला यायला पाहिजे पूर्णपणे. मिडलला आल्यानंतर आपल्याला त्याच्या समोरचा जो बीट्स आहे, म्हणजे जी मोती आहे, त्या मोतीलाच आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे. 1 किंवा 2 वेळा आपल्याला त्याला राऊंड मारायचा, ते फिट्ट होतं. त्याच्यानंतर आपण हे जे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, ते गोल्डन बीड्स आपल्याला 7 घ्यायचे आणि ते 7 बीड्सची एक माळ तयार करायची. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ही बीड्स कशी तयार करतात, ही फुलं कशी तयार करतात हे समजणं जाणार नाही. तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पहिलं करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये भेटत जातील. नवीन व्हिडिओची सुरुवात केलेलीच आहे मी, तसे शॉर्ट व्हिडिओ माझे चालू झालेले आहेत. लॉंग व्हिडिओला आता मी सुरू करणारच आहे. त्यातला फर्स्ट माझा हा व्हिडिओ आहे, तो कंटिन्यू करा. आता आपण 7 बीड्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पूर्णपणे. आता ह्याचा आपल्याला राऊंड शेप करायचा आहे, आणि लक्षात ठेवायचं की आपण जी तारा उलट्या साईडच्या आलेल्या आहेत त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला घ्यायचं, कारण त्या तारा दिसल्या नाही पाहिजेत. त्याच्यामुळे नीट एकदम लक्ष ठेवून बघा. आणि हा पूर्ण राऊंड करून बीड्सला समोरचा जे मोती आहे त्या मोतीला आपल्याला तो फिरवायचा आहे 1 किंवा 2 वेळा, हे ते फिट होतं. आता आपण या गोल्डन बीड्सला थोडंसं ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 वेळा असं ट्विस्टमध्ये फिरवायचं आहे, म्हणजे गोल्डन बीड्स फिट होतात. आणि मध्ये मध्ये त्याला प्रेस करत जावा. जे काही एक्स्ट्रा आलेले असतील आपल्या तारा, त्या थोड्या आपल्याला कट करायच्यात. ही जी मोठी तार आहे, ही मोठी तार आपल्याला या गोल्डन बीड्सच्या आतून घ्यायची आहे. समोरच्या बीटला ती फिट्ट करून घ्यायचे. गोल्डन बीट्सला वायर काढल्यानंतर समोरच्या व्हाईट बीट्सला ती आपल्याला फिट्ट करायचे. आता आपल्याला अपोजिट साईडला जायचं आहे, आणि त्या साईडने आपल्याला परत ते वायर गोल्डन बीट्सच्या आतून घ्यायचे, आणि त्याच्या समोरच्या ज्या व्हाईट जी माळ आहे आपली, म्हणजे मोती, त्या मोतीला आपल्याला ती फिरवायची.
म्हणजे दोन्ही साईडने ती फिट्ट होते. आता हे एक्स्ट्रा जे आलेले आहेत तार ते आपल्याला कट करायचे. सेम आता त्याच्या ऑपोजिट पण आपल्याला 2 वेळा ते करायचे, सेम प्रोसेस. लक्षात ठेवा आपल्याला हे फिट करायचं कारण आपले मनी हल्ले नाही पाहिजेत, त्याच्यामुळे आपल्याला फिटिंग एकदम व्यवस्थित ठेवायची आणि शेप पण छान यायला पाहिजे. म्हणून वरच्यावर आपल्याला ते चेक करायचे आहेत की आपले बीड्स कुठे हललेले आहेत का. मग त्याला प्रेस करून आपल्याला त्याचा शेप चांगला ठेवायचा आहे. माझी चारही बाजूनी ह्याला फिट करून झालेलं आहे आणि बीड्स पण चांगले बसलेले आहेत त्याच्यावरती. आता हा मस्तपैकी माझा मोती फ्लावर तयार झालेला आहे आणि तुम्ही पण नक्की करून बघा. खूप सोपं आहे, इझी आहे आणि माझ्या व्हिडिओवरून तुम्हाला ते इझिली समजलं जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि हे बघा असे मी फ्लावर्स करून ठेवलेले आहेत 2 प्रकारचे, एक रेड अँड ग्रीन कलरचा. आता ह्याच्यानंतर ह्या फ्लावर्सचं मी काय काय करणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सपोर्ट करणं गरजेचं आहे. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. कारण बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटत जाईल. असा सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.